पाहू पहिला चेंडू नितेशाला आणि हा एक धाव. आणि चांगल्या चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करतोय तो आकाश स्वतःच्या गोलंदाजीवर. त्याचप्रमाणे चांगला फटका मारला होता नितेशाने परंतु एक धाव काही रोखू शकत नाही आकाश. पुढचा चेंडू नितेशाला चांगल्या चेंडू मला वाटतं हा 4 धावा. असा सेमीफायनलचा अटीतटीचा सामना वाघजाई वहाळ वर्सेस आबिलगाव वाळकरवाडी. संघाची धावसंख्या 6. पुण्याला चांगले गोला खेळू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण वाघजाई वहाळ या संघाच्या खेळाडूकडून. आता मात्र पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि मला वाटते रनआउट होतोय तो. संघाची धावसंख्या 6. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि मला वाटतं चांगल्या चेंडू आलाय तो रुपेशला. रुपया मारा करेल डोंकऱ्याला आणि चांगल्या चेंडू मला वाटतं 2 धावासाठी सगळे धावसंख्या होते 12. पुणेकर रुपया सज्ज आणि 4 धावासाठी संघाची धावसंख्या होते 16. काही 6. हाय व्होल्टेज सामना रुपेश विरुद्ध ओंकार. हाय व्होल्टेज सामना सेमीफायनलचा आणि पुन्हा एकदा परतोच्या आजच्या स्वरूपात एकदा संघाची धावसंख्या होते 17. संघाची धावसंख्या 17. अजूनही शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा ओंकार सज्ज आणि चांगले आकाश पाहूया परंतु सौरभ 17. शेवटचा चेंडू मला वाटतंय आणि चांगल्या मला वाटतं 2 धावासाठी निश्चितच आणि सगळ्या धावसंख्या होते 19. चांगल्याने गोळा चेंडू आणि परंतु तो चेंडू हातात मारल्यामुळे धाव काय मिळत नाहीये. धावसंख्या असतील धावसंख्या 0. मला वाटते निश्चितच घोषित स्वरूपात 1 धाव. संघाची धावसंख्या 1. चांगल्या चेंडू परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आबिलगाव वाळकरवाडी या संघाकडून. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 1. अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा आकाश सज्ज चांगल्या चेंडू होते परंतु त्या स्वरूपात मला वाटते 1 धाव आहे. संघाची धावसंख्या होते 2. पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक पंचांच्या माहितीनुसार. पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या 2. चांगले चेंडू परत पुन्हा एकदा हातात मारून परंतु हा निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर. संघाची धावसंख्या 2. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय आकाश. संघाची धावसंख्या प्रोत्साहित करताना त्याचे इतर खेळाडू त्याला. पुन्हा एकदा आकाश सज्ज. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. चांगल्या चेंडूवरती धाव मिळत नाहीये. आता मात्र 5 चेंडू 17 धावा. असं कठीण तितकंच सोपं म्हणावं लागेल. आता मात्र 4 चेंडू आणि 16 धावा. 4 चेंडू आणि 16 धावा. प्रत्येकी चेंडूवरती 1-1 चौकार. 4 चेंडूवरती 4 चौकार मारले तर जयदीप बागडे यांकडून 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आकाशाला. त्याचा पहिला 1 चौकार. अजून मात्र 3 चेंडू 3 चौकार. 3 चेंडू 3 चौकार मारले तर आकाशाला जयदीप बागडे यांकडून 501 रुपयाचं पारितोषिक.
पहिला चौकार दाखवून त्याने आपले इरादे मजबूत केलेत. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावा आणि पुन्हा मात्र आता सामना आंबेडकर वाळकर या संघाकडे झुकला आहे, परंतु काही सांगता येत नाही. आता मात्र 1 चेंडू आणि 12 धावा, सॉरी 1 चेंडू आणि 10 धावा, तरीही काही सांगता येत नाही. आणि